आज आपण बघणार आहोत अगदी घरच्या घरी खूप साध्या सोप्या पद्धतीत आमचूर पावडर। अशी आमचूर पावडर तुम्ही एकदाच करून ठेवली की अगदी वर्ष दीड वर्ष वापरू शकता। उन्हाळी चटपटीत मेथांबा करायचा असेल, कोणताही लोणच्याचा प्रकार करायचे असतील, अगदी चाटचे पाणीपुरीसारखे काही प्रकार करायचे असतील तर अशी ही आमचूर पावडर घरामध्ये तयार करून ठेवू शकता। एकदाच तयार करा आणि वर्ष दीड वर्ष याचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता। प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या सरळ भाषेत रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा। जर आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा, बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा। चला तर मग सुरुवात करूया। सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे। बाजारामध्ये ना मस्त चांगल्या क्वालिटीचे असे छान कैरी आपल्याला बघायला मिळतात। आता बाजारात स्वस्त मिळते तशी ही आमचूर पावडर तुम्ही नक्की करून ठेवू शकता। विकत मिळणाऱ्या आमचूर पावडरमध्ये केमिकल, आर्टिफिशियल फ्लेवर, रंग वगैरे वापरला जातो। त्यापेक्षा घरामध्ये हायजिनिक पद्धतीत आमचूर पावडर सोप्या पद्धतीत तयार करता येते। तर ही झटपट आमचूर पावडर बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडीशी आंबट कैरी आपण इथे साधारणतः 3 मोठ्या आकाराची आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात घेतलेली आहे। आता शक्यतो तोतापुरी किंवा बाटली लांब आकाराची कैरी न घेता अशी ही गोल कैरी आपल्याला घ्यायची। चवीला थोडीशी आंबट असल्यामुळे याची आमचूर पावडर छान लागते। आता सुरुवातीला आपण पाण्यामध्ये साधारणतः एक 10-15 मिनिटांसाठी भिजत ठेवलेलं आहे। हवं असेल तर थोडंसं मीठ यामध्ये घालू शकता, म्हणजे यातला काही चीक धूळ माती सगळी स्वच्छ होते आणि अगदी हायजेनिक पद्धतीत तुम्हाला ही आमचूर पावडर घरामध्ये तयार करायला मिळते। धुतल्यावर थोडंसं चोळून घेतलं, याची सिंपली आपण पातळ साल काढून घेणार आहोत। सुरीने काढून घेऊ शकता, सालनीने काढून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। साल काढताना ना खूप जास्त जोर लावायचा नाही, म्हणजे अगदी छान पातळ हिरवी साल आपल्याला काढून मिळते। तर कैरी जेव्हा तुम्हाला स्वस्त मिळते ना बाजारात, तेव्हा तुम्ही ही आमचूर पावडर करून ठेवा, म्हणजे कसं कमी खर्चामध्ये मस्त पावडर तुम्हाला घरामध्ये तयार करता येईल। सेम पद्धतीने उरलेल्या ही दोन्ही कैरीचे आपण सालं काढून घेणार आहोत। तर इथे आपण तीनही कैरीची सालं काढून घेतलेली आहे। आता काय करायचं आहे, घरातलं एखादं मोठं ताट असेल, परात असेल, ट्रे वगैरे असेल ना पातळ, तो घ्यायचा आहे। आता तुम्हाला हवं असेल तर यावर एखादं बटर पेपर पसरून घेऊ शकता किंवा स्वच्छ कोरडी केलेली प्लास्टिक शीट घालू शकता। जे घरामध्ये उपलब्ध असेल ते करू शकता। नुसतंच ताटावर घालण्यापेक्षा असं यावर घातलं की लवकर सुकून तयार होतं। आता मगाशी आपण कैरीची जी सालणी घेतली होती ना, जी बटाट्याची सालं वगैरे काढतो, त्यानेच आपल्याला अगदी पातळ पातळ सालीप्रमाणे हे काढून घ्यायचं आहे। जितकी साल तुमची पातळ तितकी सुकायला कमी वेळ लागतो, म्हणून शक्यतो कैरीचे तुकडे न करता अशी सालनीने सालं काढून घ्यायचं आहे। हवं असेल तर सुरीने अगदी पातळ पातळ वेफरप्रमाणे चिप्स काढून घेतले तरी सुद्धा चालू शकेल। कैरीच्या फोडी करून घेण्यापेक्षा असं हे चिप्सप्रमाणे जितकं कागदासारखं पातळ कराल तितकं सुकायला कमी वेळ लागतो। जरी तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल ना, तर एक 3 ते 4 दिवसांमध्ये पंख्यामध्ये किंवा सावलीमध्ये तुम्ही हे सुकवून घेऊ शकता। जर उन्हाची सोय असेल आणि असे छान पातळ चिप्स असेल ना, तर अगदी 2 दिवसात मस्त खळखळीत कुरकुरी सुकून तयार मिळतं। तर साधारणतः अर्धा किलोपासून असे हे आपण भरपूर चिप्स काढून घेतलेले आहे आणि असे हे छान पातळ आपल्याला पसरून ठेवायचं आहे। आता मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे खिडकीमध्ये थोडंसं ऊन येत होतं, तो उन्हामध्ये 1-2 दिवस मी ठेवणार आहे। जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर पंख्याखाली किंवा सावलीमध्येच ना जास्तीत जास्त 3 ते 4 दिवसांमध्ये सुकून तुम्हाला तयार मिळतं। थोडीशी वरची बाजू सुकली ना तर बाजू उलटून घ्यायची आहे, थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे आणि असं हे उन्हामध्ये आपण 2 दिवसांमध्ये असे छान याचा रंग बदलेपर्यंत, कुरकुरीत कडक होईपर्यंत आपण हे सुकवून घेतलं आहे। जर यामध्ये पाण्याचा अंश राहिला तर याची एक तर पावडर होणार नाही आणि तुमची पावडर टिकायला सुद्धा मदत होणार नाही। म्हणून जितकं तुम्ही छान सुकवून घ्याल तितकी पावडर अगदी छान फाईन होते आणि आमचूर पावडर टिकायला मदत होते। ही खूप खास टीप आहे, लक्षात असावी। जितकं आपण नैसर्गिक उन्हामध्ये हे छान सुकवून घ्याल तितका यातला पाण्याचा अंश कमी होतो। पाण्याचा अंश यामध्ये राहिलाच नाही तर आमचूर पावडरला अजिबात जाळी लागत नाही, ती खराबसुद्धा होत नाही। म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला हे करायचं आहे। मस्त खळखळीत कुरकुरीत आपण हे सुकवून घेतलेलं आहे। आता याची आपल्याला फायनली बारीक पूड किंवा पावडर करून घ्यायची। त्यासाठी स्वच्छ आणि कोरडं मिक्सरचं भांडं घेतलं आहे। यामध्ये अजिबात पाण्याचा अंश नसावा इतकं लक्षात ठेवायचं आहे। आता थोडं थोडं घालायचं आहे आणि छान याची बारीक पूड आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। शक्यतो चटणीचं किंवा लहान मिक्सरचं भांडं असतं ना, त्यामध्ये करा, लवकर आणि छान बारीक पूड होते। आता तुमच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही लवकर पूड होत नसेल तर थोडीशी बारीक करून घ्यायची आणि हवं असेल तर पिठाच्या चाळणीने चाळून घेऊ शकता। चहाच्या चाळणीने चाळून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल। अशी ही आपण छान पावडर करून घेतली आहे।
आणि ही आमचूर पावडर जरी मिक्सरला थोडीशी जाड राहिली तरी सुद्धा चालू शकेल. साधारणतः अर्धा किलो कैरीपासून एक 50 ते 60 ग्राम आपली ही आमचूर पावडर घरामध्ये तयार होते. म्हणजे अगदी 15 ते 20 रुपयांमध्ये तुम्हाला ही मस्त आमचूर पावडर अगदी नैसर्गिक उन्हामध्ये सुकवून हायजिनिक पद्धती तयार करता येते. अजिबात कोणत्याही प्रकारचं प्रिझर्वेटिव्ह, आर्टिफिशियल कलर, फ्लेवर न वापरता. असं एकदाच करून ठेवलं की अगदी वर्ष दीड वर्ष तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. 1 किलो कैरीपासून साधारणतः 100 ते 120 ग्राम तुमची ही पावडर तयार होईल. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. अशाच उन्हाळी भन्नाट रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.